नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्रोफेसर मधुरा उझरडे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय पुणे येथे मी कार्यरत आहे. आपण मागच्या 2 तासांना जो काही चॅप्टर नंबर 2 सुरू केला, नफा न कमावणाऱ्या संस्थांची खाती, त्याच्या पहिल्या भागात आपण त्याची दुसऱ्या भागामध्ये आपण थेरी पार्ट पण बघितला आणि छोटेसे प्रॉब्लेम जे होते आपल्या पुस्तकातले त्याला आपण सुरुवात केलेली आहे. तर आपण या भागामध्ये पुढच्या प्रॉब्लेम्सना सुरुवात करणार आहोत. चला तर मग आपण आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. आपण मागच्या भागामध्ये थेरी केलेली आहे. त्याच्यानंतर थेरी मध्ये आपण कॅपिटल फंड, लिगसी एंट्रन्स फीज, सबस्क्रिप्शन, एंडॉमेंट फंड याच्या आपण वेगवेगळ्या इफेक्ट्स पण बघितले, त्याचा थेरी पार्ट पण बघितला. आता आपण प्रॉब्लेम नंबर 4 नी सुरुवात करणार आहोत. या प्रॉब्लेम मध्ये आपण फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करणार आहोत दिलेल्या माहितीवरून. तर आता याच्यामध्ये हा आहे प्रॉब्लेम नंबर 4, पेज नंबर 116 वरचा हा प्रॉब्लेम आहे. याच्यात काय दिलं हे आपण बघूया. पहिल्यांदा नाव व्यवस्थित प्रॉब्लेम वाचून घ्यायचं आणि काय दिलंय आणि काय करायचंय हे व्यवस्थित वाचायचंय आणि मग त्याच्याप्रमाणे आपल्याला पुढची आखणी करता येते. याच्यात रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिले. कशाचं दिलंय तर सातारा स्पोर्ट्स क्लब. इयर एंडिंग काय आहे तर इयर एंडिंग आहे 31 मार्च 2019 म्हणजे 2019 सालाचं जे वर्ष अखेर आहे त्याचा तो रिसीट अँड पेमेंट अकाउंट आहे. म्हणजे चालू वर्ष आपलं जे आहे ते 18-19 असं आहे. आता तुम्ही रिसीट साईडला बघितलं तर कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे ओपनिंग बॅलन्सेस आहेत. या ओपनिंग बॅलन्सेसचा आता आपण कुठेही पोस्टिंग करणार नाही. दुसरा पार्ट जो आहे तो सबस्क्रिप्शनचा आहे. 3 वर्षांचं सबस्क्रिप्शन दिलेलं आहे. पहिलं आहे 17-18 म्हणजे अगोदरचं वर्ष, नंतर 18-19 हे चालू वर्ष आणि 19-20 हे पुढचं वर्ष आहे. त्याच्यानंतर एंट्रन्स फीज, डोनेशन फॉर बिल्डिंग फंड, इंटरेस्ट, सेल ऑफ फर्निचर या गोष्टी दिलेल्या आहेत. आता एंट्रन्स फीज, डोनेशन, इंटरेस्ट ह्याचं जे काही आपल्याला पुढे काही गोष्टी ऍडजस्टमेंटमध्ये समजा दिलेल्या असतील तर त्याप्रमाणे आपल्याला ते करावं लागणार आहे. नंतर पेमेंट साईड बघा. पेमेंट साईडमध्ये सॅलरी दिली आहे, त्याच्यानंतर रेंट आहे. त्या रेंटमध्ये 2000 रुपये इसवी सन 2017-18 याचे ऍड केलेले आहेत. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस, फिक्स डिपॉझिट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. त्याच्यानंतरचा भाग आहे तो जनरल एक्सपेन्सेस. याच्यामध्ये 500 रुपये जे आहेत ते पुढच्या वर्षाचे इन्क्लूड झालेले आहेत. त्याच्यानंतर आहे स्पोर्ट्स मटेरियल परचेस्ड आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आहे कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हा क्लोजिंग बॅलन्स आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. ऍडजस्टमेंट आहे सबस्क्रिप्शनची, नंतर रेंटची आहे, एंट्रन्स फीजची आहे आणि स्पोर्ट्स मटेरियलच्या स्टॉकची आहे. त्याच्यात ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मला सांगायचा आहे ते तुमचा पोस्टिंगचा पार्ट. तो इथं मी या स्लाइडमध्ये खाली कव्हर केलेला आहे. तो नीट बघा. रिसीट अँड तुमची रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये रिसीट साईड जी आहे तिथं तुम्हाला जे काही गोष्टी दिलेल्या असणार आहेत या तुमच्या सगळ्या इन्कम साईडला जाणार आहेत. पण कुठले तर रेव्हेन्यू रिसीट्स या तुमच्या इन्कम साईडला जाणार आहेत आणि पेमेंट साईडला तुमची जी काही रेव्हेन्यू पेमेंट्स किंवा रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आहेत हे तुमचे एक्सपेंडिचर साईडला जाणार आहेत. हा क्रॉस जो आहे हा व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर खाली तुम्हाला एक हिरवी ह्याच्यामध्ये लाल फॉन्ट कलरनी मी एक काही मुद्दा स्पेसिफाय केला तो लक्षात घ्या. कॅपिटल रिसीट्स आणि कॅपिटल पेमेंट जी आहेत ही आपली बॅलन्स शीटला जाणार आहेत. ठीक आहे. तर ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण बघूया. याच्यामध्ये ऍडजस्टमेंटचा भाग हा मी कव्हर केलेला आहे. आता इथं ऍडजस्टमेंट्स काय दिलेले आहेत या आपण मागच्या स्लाइडमध्ये इथं बघितलं की सबस्क्रिप्शन जे आहे ते चालू वर्षाचं आहे 4500. त्याच्यावरून आपल्याला ही ऍडजस्टमेंट इथं दिलेले की आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, त्यालाच आपण ॲक्रूड असं म्हणतो आणि करंट वर्षाचं म्हणजे करंट इयरचं आहे, चालू वर्षाचं आहे. त्याचा इफेक्ट काय तर ऍड इन सबस्क्रिप्शन आणि बॅलन्स शीट ॲसेटला ह्याचा इफेक्ट दिला जाणार आहे. आता आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर इथं त्यांनी 1000 रुपये दिलेले, चालू वर्षाचंच आहे. तर जी आपल्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे जे काही इफेक्ट्स आहेत तेच आपल्याला द्यायचे, रेंटमध्ये ऍड करायचं आहे. पण इथं आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. हा तुम्ही नीट बघा की 1000 रुपये त्यांनी दिलेला आहे आणि करंट इयर दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये
तुम्हाला जो काही मुद्दा आहे हा व्यवस्थित स्पेसिफाय करता आला पाहिजे आणि ह्याचा इफेक्ट तुम्हाला लायबिलिटी साईडला देता आला पाहिजे. हे इथं पण तुम्ही बघा एंट्रन्स फीस तुम्हाला दिलेल्या आहेत आणि सेल ऑफ फर्निचर बुक व्हॅल्यू जी दिलेली आहे ती 8,000 रुपये तुम्हाला दिलेली आहे. तर इथं जी बुक व्हॅल्यू दिलेली आहे ती वजा तुम्हाला बॅलन्स शीट ॲसेट मधून करावे लागणार आहे. पण जी मिळालेली रक्कम आहे 4,500 आणि बुक व्हॅल्यू ह्याच्यातला दोन्हीचा जो डिफरन्स आहे तुमचा प्रॉफिट असेल तर तो प्रॉफिट म्हणून नमूद करावा लागेल. अन्यथा समजा लॉस असेल तर लॉस म्हणून तो तुम्हाला नमूद करावा लागेल. आता तुमची बुक व्हॅल्यू आहे 8,000 आणि मिळालेले जे आहेत हे 4,500 म्हणजे नक्कीच कमी किंमत मिळालेली आहे. म्हणजे इथं तुम्हाला जो आहे तो लॉस आहे. इथं मी हा मुद्दा दिलेला आहे लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर 8,000 ही बुक व्हॅल्यू आहे 4,500 ही प्राइस आहे आणि मग तुम्हाला इथं त्याचा जो काही लॉस झालेला आहे 3,500 रुपये तो नमूद करावा लागणार आहे. त्याच्यानंतर जी ऍडजस्टमेंट आहे ती स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल. याच्यामध्ये आपण अगोदरच्या ह्याच्यात पण बघितलेलं होतं की तुम्हाला ओपनिंग स्टॉक दिलेला असणार आहे. त्याच्यामध्ये या चालू वर्षामध्ये जे तुम्ही परचेस केलेला आहे ती गोष्ट ऍड करायची आणि त्याच्यामधून क्लोजिंग स्टॉक हा लेस करायचा म्हणजे वजा करायचा आहे. हा क्लोजिंग स्टॉक जो आहे याचा दुसरा इफेक्ट हा बॅलन्स शीट ॲसेटला जाणार आहे आणि परचेसेस हे तुम्हाला जे दिलेलं असणार आहे तेवढंच तुम्ही ते लिहायचं आहे. आता इथं याचं पोस्टिंग बघा कॅश इन हँड कॅश ॲट बँक ओपनिंग बॅलन्स आहे ह्याचं कुठेही पोस्टिंग होणार नाहीये. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन चालू वर्षाचं 2018-19 जे आहे ते 44,500 आहे ते तुम्हाला इन्कम साईडला लिहायचं. नंतर एंट्रन्स फीज ही इन्कम साईडला असणार आहे कारण इथं एंट्रन्स फीजचं कॅपिटलायझेशन आता इथं काही दिलेलं नाहीये. त्याच्यानंतरचा भाग आहे डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. याच्यासाठी आपल्याला ह्याचं जे पोस्टिंग आहे हे बघावं लागणार आहे. हे लायबिलिटी साईडला जाणार आहे. त्याच्यानंतर इंटरेस्ट जे आहे ते इन्कम साईडला जाणार आहे आणि मी ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं की सेल ऑफ फर्निचर बुक व्हॅल्यू आणि मिळालेली व्हॅल्यू ही वजा करून तुम्हाला जो काही डिफरन्स आपण किंवा फरक म्हणतो तो लॉस म्हणून नमूद करावा लागणार आहे एक्सपेंडिचर साईडला. आता आपण पेमेंट साईड बघूया. पेमेंट साईडला सॅलरी हे तुमचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे त्यामुळे त्या एक्सपेंडिचरला जाणार आहे. रेंटमध्ये तुम्हाला 5,000 ही आउटर कॉलमला फिगर दिलेली आहे किंवा अमाऊंट दिलेली आहे आणि याच्यामध्ये 2,000 रुपये जे आहेत हे तुम्हाला 2017-18 सालचे याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये पण हा इफेक्ट दिलेला होता. हा तुम्ही बघा आउटस्टँडिंग रेट की तुम्हाला लास्ट इयरचे जे आहे हे डिडक्ट करावे लागणार आहे आणि मग नंतरचं जे आहे तुम्हाला ॲडजस्टमेंटचे इफेक्ट नेहमीप्रमाणे द्यावे लागतील. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेंडिचर फिक्स डिपॉझिट ही आपली ॲसेट आहे त्यामुळे आपलं बॅलन्स शीट ॲसेटला हे जाणार आहे. मी व्यवस्थित इथं वेगळ्या फॉन्टमध्ये हे नमूद केलेल्या आहेत गोष्टी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेन्सेस आहेत. जनरल एक्सपेन्सेसमध्ये 500 रुपये जे आहेत ते 500 रुपये तुमचे नेक्स्ट इयरचं आहे त्यामुळे त्याचा पण आपल्याला इफेक्ट द्यावा लागणार आहे. पण तुमची जी आउटरची फिगर आहे ही तुमची एक्सपेंडिचरला आली पाहिजे. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की स्पोर्ट्स मटेरियल परचेस्ड 40,000 हा तुमचा एक्सपेंडिचरला जाणार आहे. हे करंट इयरचं परचेसेस आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला ओपनिंग स्टॉक ॲड करावा लागणार आहे आणि क्लोजिंग स्टॉक त्याच्यामधून वजा करावा लागणार आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे कॅश इन हँड कॅश ॲट बँक हे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत हे बॅलन्स शीटला येतील. पण आता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण या प्रॉब्लेममध्ये फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट करणार आहोत. त्यामुळे ह्याचे आपल्याला बॅलन्स शीटचे ॲसेट किंवा लायबिलिटीचे जे मी तुम्हाला पोस्टिंगचा इफेक्ट सांगितलेला आहे तो इथं या प्रॉब्लेममध्ये आपल्याला करायचा नाहीये. पण तरी मी सांगायचं कारण असं आहे की पुढच्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपल्याला बॅलन्स शीट ही तयार करावी लागणार आहे. हे सुरुवातीचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आपण फक्त आता इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटने सुरुवात करणार आहोत. त्याप्रमाणेच इथं ते जे इफेक्ट आहे ते एक्सपेंडिचरचा कुठला आणि इन्कमचा कुठला हे नमूद केलेले आहेत. आता हे पोस्टिंग बघा तुम्ही. सॅलरी आपण बघितलं 5,000. त्याच्यानंतर रेंट जनरल एक्सपेन्सेस ह्याला ॲडजस्टमेंट्स आहेत त्यामुळे ते इनर कॉलमला लिहिलेले आहेत. इलेक्ट्रिसिटी चार्जेस प्रिंटिंग स्टेशनरी हे आउटरला आहेत कारण तिथं कुठलंही ॲडजस्टमेंट नाहीये. त्याच्यानंतर स्पोर्ट्स मटेरियल 40,000 खरेदी केलेलं आहे एक्सपेंडिचरला आणि सगळ्यात महत्त्वाचा लॉस आपण जो काढलेला आहे तो 3,500 रुपये इथं आपल्याला नमूद करावा लागणार आहे. आणि त्याच्यानंतर सबस्क्रिप्शनचा जो करंट इयरचा आहे ते 44,500 लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर एंट्रन्स फीस आणि इंटरेस्ट हा याचं पोस्टिंग केलेलं आहे. आता याच्यात पोस्टिंग नंतर आपण जी पहिली ॲडजस्टमेंट बघितली होती त्या ॲडजस्टमेंटचे आपल्याला इथं इफेक्ट द्यावे लागणार आहेत. तुम्ही बघा इथं पहिली ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 4,500 आणि नंतर आउटस्टँडिंग रेंट्स 1,000 रुपये.
सबस्क्रिप्शनचा बघा तुम्ही इथं इफेक्ट दिलेला आहे 4,500 हे त्याच्यात ऍड केलेले आहे आणि आउटरला फिगर आलेली आहे 49,000 रुपये. त्याच्यानंतर रेंटमध्ये हे सगळा पॉईंट आपण डिस्कशनमध्ये घेतलेला आहे. फक्त आता हे मी तुम्हाला अकाउंटच्या फॉर्मॅटमध्ये इथं करून दाखवलेलं आहे की 2017-18चं जे 2,000 रुपये ते वजा करून आपण अमाऊंट काढणार की इथं तुम्ही डायरेक्ट आकडे पण छोटे आहेत त्यामुळे 5,000 त्याच्यातून 2,000 गेले आणि चालू वर्षाचं 1,000 ऍड केले तर आउटरची जी फिगर आहे 4,000 ही तुमची येणार आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपण अगोदरच केलेलं आहे पोस्टिंग. त्याच्यानंतर जनरल तुम्ही अगोदरच्या स्लाइडमध्ये बघू शकता हे इथं पण पोस्टिंग केलेलं होतं. जनरल एक्सपेन्सेस हे प्रीपेड जे आहेत तर त्या प्रीपेड तुम्हाला नेहमीचा इफेक्ट आहे ते वजा करावं लागतं तसाच इथं दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा शेवटचा आहे स्पोर्ट्स मटेरियल परचेस. आपण 40,000 रुपये जे घेतलेले होते त्याच्यामध्ये ओपनिंग स्टॉक हा आपण आपल्याला जो दिलेला आहे ॲडजस्टमेंटमध्ये तो आपण इथं लिहिणार आहोत. त्याच्यासाठी जागा सोडलेली होती आणि क्लोजिंग स्टॉक हा वजा करणार आहोत. हे इफेक्ट झाल्यानंतर एंट्रन्स फीज आणि इंटरेस्ट ॲज इट इजच आपण लिहिलेलं आहे. इथं तुम्ही ही अगोदरची स्लाइड बघू शकता. आता ह्याच्यामध्ये तुम्ही क्रेडिट साईडची टोटल घेतली तर ती 57,600 येते. ती डेबिट साईडला लिहिल्यावर या दोन्हीतला फरक येणार आहे. तो दोन्हीतला फरक म्हणजे त्यालाच आपण म्हणणार आहोत एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर सरप्लस. ही जी सरप्लसची जी अमाऊंट आहे ही आपण समजा बॅलन्स शीट तयार केलेली असती तर आपल्याला ती कॅपिटल फंडमध्ये ऍड करावी लागली असते. इथं आपला प्रॉब्लेम हा संपतोय कारण आपल्याला इथं फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच तयार करायचं आहे. आता आपण पुढचा प्रॉब्लेम नंबर 5 ह्याच्यामध्ये पण आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच तयार करावं लागणार आहे. तुम्ही प्रॉब्लेम बघा. भारतीय कला केंद्र सोलापूर याची हा रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे. इयर एंडिंग हे खूप महत्त्वाचं असतं प्रत्येक वेळेला कारण आपल्याला ते ठरवावं लागतं चालू वर्ष कुठलं, पुढचं वर्ष कुठलं, मागचं वर्ष कुठलं. तर इथं आता 31 मार्च 2018 म्हणजे 17-18 हे चालू वर्ष आहे. आता तुम्ही रिसीट साईडला बघा कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आत्ता आपल्याला काही करायचं नाही. नंतर लॉकर रेंट, एंट्रन्स फीज, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर, रिसीट फ्रॉम ड्रामा, लिगसी, इंटरेस्ट ऑफ गव्हर्नमेंट सेक्युरिटीज, मिसलेनियस रिसिट्स. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला रिसीट फ्रॉम ड्रामा हा जो आहे मुद्दा याची एक आपल्याला 2 पद्धतीने लिहिता येतो. हा तुम्हाला इन्कम म्हणून पण दाखवता येतं किंवा इन्कम साईडला तुम्ही इन्कम घेऊन त्याच्यातून एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा हा जो आहे हा त्याच्यातून वजा करून पण दाखवू शकता. हा पुढे मुद्दा आलेला आहे. आणि लिगसी हा आपला बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला जाणार आहे. त्यामुळे आपल्याला इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर तयार करताना ह्याचा तसा कुठेही उल्लेख होणार नाहीये. त्याच्यानंतर पेमेंट साईडला बघा तुम्ही स्टेशनरी आहे, फर्निचर परचेस इथं ही ॲसेट आहे. इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सेक्युरिटीज परत हा ॲसेटचा भाग आहे. आता इथं एक्सपेन्स ऑफ ड्रामा हे जे 2 पद्धतीने लिहायचे ते आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मी सांगतेय परत एकदा. त्याच्यानंतर पोस्टेज आहे, मॅगझिन अँड न्यूजपेपर आहे, मग सॅलरी आहे आणि कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. नेहमी लक्षात ठेवा की बॅलन्स शीट आपल्याला तयार करायची असते तर तेव्हा क्लोजिंग बॅलन्सेस म्हणजे शेवटी जे आपण इथं काढलेले आहेत बॅलन्स कॅरेड डाऊन ते तुम्हाला नमूद करायचे असतात. जे ओपनिंग बॅलन्सेस तुम्हाला रिसिटच्या डेबिट साईडला दिलेले आहेत त्याचं इथं क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये कुठेही त्याचा उल्लेख होत नाही. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता इथं लिगसी टू बी कॅपिटलाइज्ड म्हणजे हे कॅपिटल फंडमध्ये ऍड होणार आहे. इथं मी त्याचा लगेच इफेक्ट दिलेले आहेत ॲडजस्टमेंट्स आहे तुम्ही बघा. त्याच्यानंतरचा जो आहे आउटस्टँडिंग सॅलरी 200 रुपये इथं सॅलरीमध्ये ऍड करायचा एक्सपेंडिचर साईडला. आणि त्याचा दुसरा जो इफेक्ट म्हणा किंवा परिणाम आता तुम्हाला जे समजेल त्या भाषेत मी बोलते त्याचा आपण इफेक्ट असाच शब्द वापरूया. हा आपला लायबिलिटी साईडला जाणार आहे. आणि त्याच्यानंतर तिसरी जी ॲडजस्टमेंट आहे ही कॅपिटलायझेशनची की एंट्रन्स फीज 50% तुम्ही कॅपिटलाइज करायची म्हणजे 50% एंट्रन्स फीज ही तुम्हाला कॅपिटल फंडमध्ये ऍड करावी लागणार आहे. आणि उरलेली जी 50% आहे ही इन्कम साईडला दाखवायची. ती कशी दाखवायची हे मी तुम्हाला आता पुढच्या स्लाइडमध्ये सांगतेय. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा जो आहे तो आहे एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा आणि रिसीट्स फ्रॉम ड्रामा. तर इथं तुम्हाला हे जे काही आहेत ते इथं मी दिलेलं आहे. इन दिस प्रॉब्लेम लेट शो एक्सपेन्स ऑफ ड्रामा अँड रिसीट फ्रॉम ड्रामा ऑन एक्सपेंडिचर अँड इन्कम साईड रिस्पेक्टिव्हली म्हणजे दोन्हीही जे आहे रिसीट हे इन्कम साईडला दाखवायचं आहे आणि एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा हे तुमचं जे आहे हे एक्सपेंडिचर साईडला दाखवायचं. आपण आता सेपरेट दाखवणार आहोत या प्रॉब्लेम पुरतं. बघा याचं पोस्टिंगचं की लॉकर रेंट हे इन्कम, एंट्रन्स फीज, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर, रिसीट फ्रॉम ड्रामा हे सगळं इन्कमला आहे. आणि लिगसी याची ॲडजस्टमेंट आहे. आत्ता इथं आपल्याला बॅलन्स शीट नाही आहे त्यामुळे ती आपण धरत नाही आहोत. त्यानंतर इंटरेस्ट ऑफ गव्हर्नमेंट सेक्युरिटीज हे इन्कमला आणि मिसलेनियस रिसिट्स या पण तुमच्या इन्कमला जाणार आहेत. पेमेंट साईडचं बघा तुम्ही स्टेशनरी, फर्निचर आणि इन्व्हेस्टमेंट ॲसेट आहेत त्यामुळे त्या सोडून द्या. आता एक्सपेन्स ऑफ ड्रामा एक्सपेंडिचरला पोस्टेज,
मॅगझिन, न्यूजपेपर, सॅलरी हे सगळे एक्सपेंडिचरला जाणार आहे. आणि तुमचं कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आत्ता तुमचं येणार नाही, कारण ते आपण बॅलन्स शीट तयार करत नाही आहोत. ह्याचं पोस्टिंग बघा, व्यवस्थित पोस्टिंग केलेलं आहे. इथं ऍडजस्टमेंट्स खूप नाही आहेत, त्यामुळे लगेच आपल्याला लक्षात येईल. स्टेशनरी, एक्सपेन्स ऑफ ड्रामा, पोस्टेज, मॅगझिन अँड न्यूजपेपर हे तुमचे ॲज इट इज. बघा, तुम्ही हे इथं बघितलं तर हे तुमचं ॲज इट इज, तुमचे जसं आहे तसंच त्याचं पोस्टिंग केलेलं आहे. जी तुमची हे बघा पेमेंट साईड आहे, त्याचं पूर्ण जे काय आहे हे एक्सपेंडिचर साईडला पोस्टिंग झालेलं आहे त्या आयटम्स प्रमाणे. आणि आता सॅलरी जी आहे तर सॅलरीला ऍडजस्टमेंट दिलेली होती की आउटस्टँडिंग 200 रुपये. आपण अगोदरच्या स्लाइडमध्ये त्याचे इफेक्ट्स पण डिस्कस केलेले होते हे. आणि तुम्हाला 11वी पासून आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर ही ऍडजस्टमेंट हीच आपण इथं करतोय, खूप काहीही वेगळं करत नाही आहोत. हा इथं 200 रुपये हे ऍड होणार आहेत आणि मग आउटरला फिगर आलेले 4600. आता इन्कम साईड बघा, तुम्ही इथं हा बघितला तर लॉकर रेंट, एंट्रन्स फीज, सेल ऑफ ओल्ड हे सगळे आहेत. हे जसेच्या तसे लिहिलेले. फक्त आता इथं एंट्रन्स फीजला त्यांनी काय दिलं होतं की 50% कॅपिटलायझेशन. तर मग 50% कॅपिटलायझेशन, मग 50% अमाऊंट काढली, ती होती 1450 रुपये. ती आपण वजा करणार आहोत आणि बाहेरची जी राहणार आहे ही आपली रेव्हेन्यू इन्कम म्हणून आपण ते ट्रीट करू शकणार आहोत. बरोबर आहे. तर मग आता इथं जर कॅपिटलायझेशनची जी ऍडजस्टमेंटचा हा जो भाग आहे हा आपल्याला कॅपिटल फंडमध्ये ऍड करावा लागतो. पण परत सांगते की बॅलन्स शीट नाहीये, त्यामुळे आपण आता मी ते ऍड करून दाखवू शकत नाहीये. पण पुढच्या प्रॉब्लेममध्ये हे तुम्हाला अजून व्यवस्थित क्लिअर होईल. त्याच्यानंतर सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर, रिसीट फ्रॉम ड्रामा हे सेपरेट, हे आपण इथं पोस्टिंग केलेलं आहे. रिसीट फ्रॉम ड्रामा आणि तुमचा जो एक्सपेन्स ऑफ ड्रामा आपण सेपरेट दाखवलेलं आहे या प्रॉब्लेममध्ये. त्याच्यानंतरचा भाग आहे लिगसी. लिगसी त्यांनी ऍडजस्टमेंटमध्ये सांगितलं की 100% कॅपिटलायझेशन आहे. मग 100% मग तुम्ही लेस 100% अमाऊंट जी आहे म्हणजे 12,000 रुपये पूर्ण अमाऊंट तुमची वजा दाखवायची. बाहेर आउटर फिगर जी तुमची आहे ही नील येणार आहे. आणि त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि मिसलेनियस रिसिट्स तुमचं इथं जे दाखवलं होतं त्याप्रमाणेच त्याचं पोस्टिंग इथं येणार आहे, कारण काही ऍडजस्टमेंट नाही आहे. आता इथं क्रेडिटची टोटल घेतली ती 11,900 आली आणि तीच डेबिटला लिहिल्यानंतर जो फरक आला म्हणजे एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर ज्याला आपण सरप्लस म्हणतो ते 2,650 हे आलेलं आहे. इथं आपला हा प्रॉब्लेम संपलेला आहे. आता इथं याच्यानंतर आपण 8 नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट असं दोन्हीही असणार आहे. तर आता इथं आपण अगोदरच्या 2 प्रॉब्लेम्समध्ये फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर केलं. आता इथं तुम्हाला बॅलन्स शीट करायची. फार अवघड अजिबात नाही. जसं आपण अगोदर बॅलन्स शीट तयार केलेलं होतं, मी प्रोफॉर्मामध्ये पण सांगितलेलं आहे, तर तशीच आपल्याला बॅलन्स शीट तयार करायची. फक्त कॅपिटलच्या ऐवजी आपल्याला इथं लिहायचं आहे कॅपिटल फंड. तुम्ही फायनल अकाउंटमध्ये कॅपिटल लिहित होता, इथं आपण कॅपिटल फंड लिहिणार आहोत. चला आपण प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम नंबर 8, पेज नंबर आहे 119. तुम्ही पुस्तक पण तुमच्या समोर ठेवू शकतात. हे सगळे आपण पुस्तकातले प्रॉब्लेम घेतोय. आता इथं तुम्ही वरती वाचलं तर नीट कळेल की न्यूली स्टार्टेड आर्ट सर्कल म्हणजे हे जे काय आहे नवीन सुरू झालेलं आहे. हा महत्वाचा मुद्दा. पुढे काय फरक असणार आहे हे मी तुम्हाला सांगते. जीवन ज्योती आर्ट सर्कल, अ न्यूली एस्टॅब्लिश्ड कन्सर्न, हॅज प्रेझेंटेड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. त्यांचं रिसीट आणि पेमेंट अकाउंट दिलेलं आहे 31 मार्च 2018चं, म्हणजे चालू वर्ष आहे 17-18 जे त्यांचं पहिलंच वर्ष आहे. आता रिसीट साइड बघा, ऍडमिशन फीज, सबस्क्रिप्शन आणि डोनेशन्स. पेमेंट साइडला आहे फर्निचर. आता इथं फर्निचर ही ॲसेट आहे, हे सगळ्यात लक्षात द्या. म्हणजे हे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण आता आपण पहिल्यांदाच करतोय, पण तुम्हाला माहिती आहे की इथं कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे इथं आपलं ॲसेटशी संदर्भात येतं. हे अगोदर आपण थेरीमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे. तो समजा त्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर हे मुद्दे तुम्हाला लगेचच समजतील. स्टेशनरी, ऑफिस रेंट, न्यूजपेपर, पिरियॉडिकल्स, टेलिफोन एक्सपेन्सेस हे सगळे तुमचे एक्सपेन्सेस आहेत. नंतरची इन्व्हेस्टमेंट ही तुम्ही ॲसेट घेतलेली आहे, त्यामुळे फर्निचर, इन्व्हेस्टमेंट आणि शेवटचं कॅश इन हँड, कॅश बँक हे याचं पोस्टिंग येणार आहे बॅलन्स शीट ॲसेटला. ऍडजस्टमेंट बघा, सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5,000 रुपये आणि त्याच्यानंतर डेप्रिसिएशनची ती पण आपण अगोदर केलेली आहे. आणि
फुल अमाउंट ऑफ ऍडमिशन फीज आणि 50% डोनेशन्स हे कॅपिटलायझेशन आहे. तर ह्या मी ऍडजस्टमेंट्स इथे इफेक्ट दिले ते व्यवस्थित लक्षात घ्या तुम्ही की आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणजे तुमचं अक्रियूड इन्कम किंवा आउटस्टँडिंग इन्कम ज्याला म्हणतात तीच आहे ऍडजस्टमेंट सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करायचा. आणि दुसरा इफेक्ट जो आहे बॅलन्स शीट ऍसेटला. त्यानंतर डेप्रिसिएशन तुम्हाला माहिती आहे की आपण ऍसेट मधून लेस करतो बॅलन्स शीट ऍसेटला. तोच इथं पहिला बघा तुम्ही इफेक्ट दिलेला आहे डिडक्ट फ्रॉम ऍसेट. आणि दुसरा जो आहे तो शो ऑन एक्सपेंडिचर साइड. आता इथं तुम्ही अगोदरच्या फायनल अकाउंट मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट साइडला लिहित होता. इथं इन्कम अँड एक्सपेंडिचरची डेबिट साइड म्हणजे एक्सपेंडिचर साइड तिथं तो तुम्हाला डेप्रिसिएशन हे नमूद करावं लागणार आहे. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते तुमचं कॅपिटलायझेशनच्या ऍडजस्टमेंट आहे. आता इथं ऍडमिशन फीज जी आहे ही पूर्णपणे एंटायर अमाऊंट ऍड इन कॅपिटल फंड म्हणजे 100% जी तुमची आहे ऍडमिशन फी ही तुम्हाला लायबिलिटी साइडला कॅपिटल फंड मध्ये ऍड करायची. आणि त्याच्यातलाच दुसरा भाग बघा वाक्याचा 50% डोनेशन्स आहेत ती कॅपिटलाइज करायची. म्हणजे 50% डोनेशन्स ही तुम्हाला कॅपिटल फंड मध्ये ऍड करायची आणि राहिलेली 50% ही इन्कम साइडला दाखवायची. आता इथं पोस्टिंग बघा ऍडमिशन फीज, लायबिलिटी, सबस्क्रिप्शन इन्कम, डोनेशन इन्कम आणि कारण आपल्याला इथं कॅपिटलायझेशन आहे त्यामुळे निम्म इन्कम दाखवायचं आणि निम्म लायबिलिटी साइडला कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचं. पेमेंट साइडला बघा फर्निचर ही ऍसेट आहे, स्टेशनरी, ऑफिस रेंट, न्यूजपेपर पिरियडिकल्स, टेलिफोन एक्सपेन्सेस हे तुमचे सगळे रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आहेत ते एक्सपेंडिचर साइडला दाखवायचे आहेत. इन्व्हेस्टमेंट ही तुमची ऍसेट आहे ती बॅलन्स शीट ऍसेटला जाईल. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे परत तुमचं क्लोजिंग बॅलन्सेस आहेत कॅश आणि बँक बॅलन्स ते तुमचे ऍसेटला जाणार आहेत. आता इथं त्याप्रमाणे आपण पोस्टिंगचा पार्ट बघूया. आता इथं मी हा प्रॉब्लेम पूर्ण करून दाखवला पण आपण मागची स्लाइड आणि हे इथं व्यवस्थित बघूया. आता इथं पेमेंट तुम्ही पहिल्यांदा बघा फर्निचर ऍसेट बघा इथं फर्निचर ऍसेटला लिहिलेलं आहे. तुम्ही हे बॅलन्स शीट काढलेली आहे मी तयार केलेली. त्याच्यानंतर स्टेशनरी, ऑफिस एक्सपेन्सेस, न्यूजपेपर पिरियडिकल्स आणि टेलिफोन एक्सपेन्सेस हे तुम्ही बघू शकता. इथं एक्सपेंडिचर साइडला स्टेशनरी, ऑफिस रेंट, न्यूजपेपर पिरियडिकल्स आणि टेलिफोन एक्सपेन्सेस. ठीक आहे. आता तुमचं इन्व्हेस्टमेंट, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे परत ऍसेटला जातील. बघा इन्व्हेस्टमेंट लिहिली, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक जे आहे ते अमाऊंट जाणार आहे आणि जे इनरला आहे ते आपण इनरला लिहिलेलं कारण ते ऍडजस्टमेंट्स आहेत आपल्या. आपण ऍडजस्टमेंट अगोदरच वाचून घेतलेले आहेत आणि त्याचे इफेक्ट पण मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता तुमची रिसिट साइड बघा ऍडमिशन फीज, सबस्क्रिप्शन आणि डोनेशन्स. सबस्क्रिप्शन लिहिलं तुम्ही इनर कॉलमला 40,000 कारण ऍडजस्टमेंट आहे. त्याच्या खाली ऍडमिशन फीज लिहिलेले आहेत 22,000 ती पूर्ण 100% कॅपिटलाइज करायची आणि डोनेशन्स हे तुम्ही तिन्ही लिहिलं. याच्या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट्स पण मी सांगितलेत. परत एकदा सांगते ते की सबस्क्रिप्शन तुमचं जे आहे ते आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन तुम्हाला दिले 5,000 रुपये ते ऍड करायचं ह्याच्यामध्ये आणि ह्याचा दुसरा जो परिणाम आहे हा तुम्ही बॅलन्स शीट ऍसेटला द्यायचा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5,000 हा झालं सबस्क्रिप्शनचा. पुढचा ऍडमिशन फीज 100% कॅपिटलायझेशन म्हणजे पूर्ण अमाऊंट वजा होणार आहे बाहेर नील. आणि इथं तुम्हाला ही कॅपिटलायझेशनची ऍडजस्टमेंट आहे ही आपण मगाशी केली होती पण अर्धीच केली होती कारण बॅलन्स शीटचा इफेक्ट आपल्याला माहित नव्हता तेव्हा कारण आपण तयार केली नव्हती. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये ते मी 100% जी अमाऊंट ऍडमिशन फीची ती ऍड केलेली 22,000 रुपये. आता इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं की न्यूली एस्टॅब्लिश्ड कन्सर्न आहे त्यामुळे तिथं कॅपिटल फंड नाही आहे. तो कॅपिटल फंड आपल्याला तयार करायचा आहे. कसा तयार करायचा तर ऍडमिशन फीज ज्या अमाऊंट कॅपिटलायझेशनच्या असतात त्या ऍड करून आणि तुमचं काही सरप्लस असेल ते त्याच्यात ऍड करून ते तयार होणार आहे कॅपिटल फंड. ठीक आहे. आता इथं ऍडमिशन फीज तुम्ही केल्या. आता इथं डोनेशनचा भाग आहे बघा तुम्ही इन्कम साइडला शेवट 18,000 रुपये तुमचं डोनेशन आहे आणि त्याच्यातून तुम्हाला 50% कॅपिटलायझेशन आहे म्हणजे 9,000 रुपये हे तुमचं रेव्हेन्यू आहे इथे अवतरला दिसतात आणि जी 50% कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचे ते इथं करायचे ते आपण तिथून वजा केलेले ते इथं ऍड होणार आहेत. 22,000 9,000 हे 31,000 रुपये झालेले आहेत आपले इथं. आता फर्निचरची एक ऍडजस्टमेंट राहिली तिथं डेप्रिसिएशन जे आहे ते तुम्हाला 1,200 रुपये आलेलं आहे आणि त्या डेप्रिसिएशनचा इथं दुसरा परिणाम दिलेला आहे एक्सपेंडिचर साइडला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या तो इथं नमूद केलेला. इथं आपला प्रॉब्लेम संपतो. आता आपण क्रेडिट साइडची टोटल घेतली तर ती आहे 54,000 रुपये. ती इकडं डेबिट साइडला लिहिली तेव्हा तुम्हाला सरप्लस मिळालं इन एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर ह्याला आपण सरप्लस म्हणतो ते मिळालं 45,340 रुपये.
हे 45,340 तुम्ही कॅपिटल फंडमध्ये ऍड करणार आहात. अगोदर आपण कॅपिटलायझेशनच्या अमाऊंट्स बघितलेल्या आहेत. 31,000 त्याची टोटल आली आणि मग त्याच्यामध्ये ती सरप्लसची अमाऊंट तुमची ऍड केली. ती ऍड केल्यानंतर आउटरला तुमचं जे आलं ते पूर्ण कॅपिटल फंड आहे 76,340. आणि आता इथं तुम्ही सगळे पोस्टिंग झालेलं आहे इथं आपलं, त्याच्यानंतर ऍडजस्टमेंटचे इफेक्ट्स झालेले आहेत. हे सगळं दिल्यानंतर तुम्ही तुमची लायबिलिटीची साईडची टोटल आणि तुमची ऍसेट साईडची टोटल ही मॅच व्हायला पाहिजे. ही मॅच झाली तर तुमचा प्रॉब्लेम टॅली झालेला आहे आणि हा बरोबर आहे. तर आपण या सेशनमध्ये 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. तर त्याच्यामध्ये रिसीट पेमेंट अकाउंट वरून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कसं आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर बॅलन्स शीट हे कसं, हे सगळं आपण दोन्ही पद्धतीने हे प्रॉब्लेम बघितलेलं आहे. याच्यामध्ये आपण सबस्क्रिप्शनची ट्रीटमेंट बघितली, एंट्रन्स फीज कॅपिटलायझेशन बघितलं, डोनेशन्स, लिगसीज, त्याच्यानंतर स्पोर्ट्स मटेरियल कन्झ्युम्ड, लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर, डेप्रिसिएशन, या आपण ऍडजस्टमेंट्स बघितलेल्या आहेत, त्याच्या ट्रीटमेंट्स बघितलेल्या आहेत. तर आता पुढच्या आपला जे काही भाग असणार आहे त्या पुढच्या भागामध्ये आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हीच तयार करायला लागणार आहे. पण त्याच्यामध्ये सबस्क्रिप्शन ही तुम्हाला चालू वर्षाचं दिलेलं असणार आहे, अगोदरच्या वर्षाचं दिलेलं असणार आहे आणि पुढच्या वर्षाचं पण दिलेलं असणार आहे. आणि त्या केसमध्ये तुम्हाला कसे इफेक्ट्स द्यायचे आहेत हे आपल्याला बघावं लागणार आहे. याच्यातला काही भाग हा आपण थेअरीमध्ये पण डिस्कस केलेला होता, तर तो पण तुम्ही त्याचा थोडा अभ्यास करून ठेवलात तर हे जेव्हा मी सांगेन तेव्हा हे अत्यंत सोपं जाईल. मग आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये आपण की स्पोर्ट्स मटेरियलची जशी ऍडजस्टमेंट बघितली तशी पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला स्टॉक ऑफ मेडिसिनची ऍडजस्टमेंट बघायची आहे. तर ती पण त्याच पद्धतीने करावी लागणार आहे. ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक आणि जे वर्षात परचेसेस केलेले आहेत त्याचे व्यवस्थित इफेक्ट कसे द्यायचे हे पण आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर ओपनिंग बॅलन्सेस तुम्हाला दिलेले असणार आहेत ॲसेट्सचे, ते आपल्याला पहिल्यांदा नमूद करून घेऊन बाकीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आणि बाकीच्या ऍडजस्टमेंट, डेप्रिसिएशनची ट्रीटमेंट वगैरे हे आपण अगोदर पण केलेलं आहे, त्याच पद्धतीने हे करायचं आहे या पण टॉपिकमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आत्ताच्या भागामध्ये एकूण 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. पहिल्या ह्याच्यात आपण रिसीट आणि पेमेंट अकाउंटवर नुसतं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बघितलं, पण तरी मी सांगताना तुम्हाला बॅलन्स शीटचे पण इफेक्ट सांगितले. आणि तिसरा जो आपण प्रॉब्लेम केला त्याच्यामध्ये आपण रिसीट आणि पेमेंट अकाउंटवरून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे पण तयार केलं आणि बॅलन्स शीट पण तयार केली. आता ही टॉपिकचे म्हणजे तसे सुरुवातीचे प्रॉब्लेम्स होते, त्यामुळे इथं थोडेसे त्या पद्धतीने अवघड असे नाही घेतलेले, पण पुढच्या दोन्ही भागांमध्ये आपल्याला अवघड प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे. तर त्याच्यामध्ये आपल्याला ओपनिंग बॅलन्सेस दिले असतील तर कसे इफेक्ट्स द्यायचे, त्याच्यानंतर कुठली जो बॅलन्स आहे तो ऍड करायचा, कुठला लेस करायचा, कुठल्या ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट्स द्यायचे हे आपल्याला व्यवस्थित करावं लागणार. तर ह्याच्यासाठी अगोदर मी जी तुम्हाला थेअरी शिकवलेली आहे, तुम्हाला पुस्तकामध्ये पण ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्याचा व्यवस्थित अभ्यास करून ठेवा. म्हणजे आपण जेव्हा पुढचे प्रॉब्लेम्स घेऊ तेव्हा तुम्हाला ते सोपं जाते. सगळ्यात महत्त्वाचं अकाउंट्समध्ये जे आहे तुमची प्रॅक्टिस, सराव हा तुम्हाला मी प्रत्येक ह्याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे की प्रॉब्लेम्सचं तुम्हाला सराव करावे लागणार आहेत. कारण तुम्हाला सांगितल्यावर त्या गोष्टी समजतात, पण तुम्ही जेव्हा स्वतः करायला जाता तेव्हा त्या गोष्टी अवघड जातात. मी आता सांगताना पण काही वेळा 2-2, 3-3 वेळा तेच मुद्दे सांगितले. त्याचं महत्त्व जाणून घ्या. आणि तुम्हाला जे काही टेक्स्ट बुकमध्ये प्रॉब्लेम दिलेले आहेत, काही प्रॉब्लेम हे सोडवून दिलेले आहेत आणि काही तुम्हाला एक्सरसाइजसाठी दिलेले आहेत. एक्सरसाइजसाठीचे प्रॉब्लेम आपण इथं घेतोय, पण जे सोडवून दिलेले आहेत ते पण तुम्हाला करायचे आहेत. वेळेचं नियोजन हा तर महत्त्वाचा मुद्दा अकाउंट्समध्ये येतोच. हे सगळे प्रॉब्लेम समजा तुम्ही आता याच्या पुढचे असणार आहेत हे वेळ लावून सोडवले तर तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने नक्कीच फायदा होणार आहे. साधारण 15 मिनिटं, आपण आता 15 ते 20 मिनिटं हा तुम्ही एका प्रॉब्लेमसाठी ठेवला आणि त्यामध्ये तो व्यवस्थित तुमचा टोटलिंग करून टॅली वगैरे होत असेल तर म्हणजे तुमचा अभ्यास हा व्यवस्थित मार्गाने चाललाय असं समजायला हरकत नाही. तर मग आपण पुढच्या भागात भेटूया आणि पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. धन्यवाद.